राम हे सर्वसमावेशक तत्व आहे आणि ते सर्वसमावेशक तत्व असल्यामुळेच मी तुम्हाला संबोधन जे वापरलेलं आहे ते भारत पुत्र व भारत कन्या. राम हे जोडणारं तत्व आहे. राम जीवनामध्ये स्थिरता प्रदान करणारं तत्व आहे. जीवनामध्ये जर रामभक्ती असेल आणि आतमध्ये जर स्थिरता नसेल तर समजायचं की रामभक्तीमध्ये कुठेतरी आपल्या बाजूने दोष निर्माण झालेला आहे. मंदिर झालेलं आहे. पुढच्या महिन्यात 20 तारखेच्या सायंकाळी मी अयोध्येमध्ये असणार. भगवंतांनी रामाने बोलवलेलं आहे. पुढच्या महिन्यात 20, 21, 22 आणि 23 ला तिथून अयोध्येमधून नाशिकला परत येणार. तर राम फक्त हा माहितीचा विषय नाही, राम हा अनुभवाचा विषय आहे. राम हा केवळ वाणीचा विषय नाही, केवळ बोलण्याचा विषय नाही. बोलण्यापासून सुरुवात नक्कीच करावी. रामाचं मंदिर हे कधीही नष्ट न होणार आहे. वरवर पाहता असं दिसतं की रामाचं मंदिर नष्ट झालेलं आहे, पण जेव्हापर्यंत हृदयातलं मंदिर नष्ट होत नाही, बाहेरचे मंदिर कधीही नष्ट होत नाही. आता वैचारिक लढाई संपली, न्यायालयीन लढाई संपलेली आहे. आता जीवनाची लढाई सुरू झालेली आहे की माझ्या जीवनात राम किती आहे, माझ्या वागण्यात राम किती आहे, माझ्या क्रियाकलापांमध्ये राम किती आहे, ही खरी परीक्षा आहे. कारण आणखी एक लढा जो बाकी आहे, जो लॉर्ड मॅकॉलेने ज्याची सुरुवात केली होती, त्यांनी जे आक्रमण केलं ना, ते अगदी आतमध्ये व्हायरस सारखं आतमध्ये शिरलेलं आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी करणं, हिंदुत्वाच्या गप्पा करणं आणि हिंदुत्व जगणं याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ ध्यान करायचं, माझ्यामध्ये रामतत्व किती आहे आणि कामतत्व म्हणजे भोग तत्व. राम म्हणजे योग आणि काम म्हणजे भोग. माझ्यामध्ये रामतत्व किती आहे म्हणजे योग तत्व किती आहे आणि भोग तत्व किती आहे. प्रभू रामचंद्राचं जे वर्णन येतं, प्रसन्नता या न गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः मुखाम्बुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगल प्रदा. प्रभू रामचंद्र कसे आहेत? राज्याभिषेक होणार, खूप उत्साहाचं वातावरण आहे. समस्त लोक चंचल झालेले आहेत, उत्साहात आहे. पण प्रभू रामचंद्रांची स्थिती कशी आहे? ते आतमधून स्थिर आहे, ते चंचल नाही. सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर एक्साइटेड नाहीये, ते उत्तेजित नाहीये, स्थिर आहे. काही काळानंतर लगेच कळतं की प्रभू रामचंद्रांना वनवास झालेला आहे. ज्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला आता वनवास झालेला आहे, त्यावेळेस सुद्धा ते आत्मधून अस्थिर नाही. प्रसन्नताम या नगत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः. वनवासाचं दुःख नाही. आम्ही दिवसभरात किती वेळा चंचल होतो, आम्ही दिवसभरात किती वेळा अस्थिर होतो. रामाची काळजी करण्याची विशेष गरज नाही. राम स्वतःची काळजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. पण राम माझ्या जीवनात किती उतरतो आहे याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. राम हे ऊर्जेचं प्रतीक आहे. राम हीच ऊर्जा आहे. राम हे सत्य आहे. राम ही पॉवर बँक आहे. सध्याचं जर उदाहरण जर वापरायचं झालं, राम ही पॉवर बँक आहे. स्वामी विवेकानंदांचं न्यूयॉर्क मधलं एक भाषण आहे. स्वामी विवेकानंद स्वतःच्या गुरुविषयी फार कमी बोलायचे. माझे गुरुदेव म्हणायचे की तुम्हाला बघितल्यानंतर लोकांनी प्रश्न केला पाहिजे की हो तुम्ही वेगळे दिसता. तुमच्या जीवनात नेहमी एक मृदू हास्य असतं, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं आनंद असतो, तुमच्या जीवनात एक वेगळ्याच प्रकारची स्थिरता अनुभवाला येते. तुम्ही इतरांसारखे नाही. त्यांनी विचारलं पाहिजे
की हे सर्व तुम्हाला कुठून प्राप्त झालं? तर स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये ज्यावेळेस विचारण्यात आलं की हे तुम्हाला कुठून प्राप्त झालं, मग स्वामी विवेकानंदांनी त्यांची जी गुरुदेव आहे वेद स्वरूप, वेदांचं मूर्तिमंत उदाहरण रामकृष्ण परमहंस त्यांचं नाव घेतलं. त्यांनी आग्रह केला की रामकृष्ण परमहंसावर बोला. तर न्यूयॉर्कच्या लोकांना, अमेरिकेच्या लोकांना भारत माहीत नव्हता. जो भारत माहीत होता तो विकृत भारत माहीत होता, जो ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून तिथे पोहोचला होता. तर तेव्हा स्वामी विवेकानंद भारताचं बळ कशात आहे त्याच्याविषयी ते म्हणतात, द इंडियन नेशन कॅनॉट बी किल्ड. भारताला कोणीही नष्ट करू शकत नाही. डेथलेस इट स्टँड्स. भारत हा अजरामर आहे. अँड इट विल स्टँड सो लॉंग ॲज दॅट स्पिरिच्युअलिटी रिमेन ॲज अ बॅकग्राऊंड. जेव्हापर्यंत भारताचा पाठीचा कणा अध्यात्म आहे, जेव्हापर्यंत भारताच्या पाठीचा कणा राम आहे, काम नाही, काम वासना नाही, राम आहे. The Indian nation cannot be killed, deathless it stand, it will stand so long as that spirituality remain as a background, so long as our people do not give up their spirituality. जेव्हापर्यंत भारताचे नागरिक अध्यात्माचा त्याग करत नाही, तेव्हापर्यंत भारताला कोणी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. नंतर जे म्हणतात ना, सध्या मनुष्य फार भोगी झालेला आहे. ते म्हणतात बेगर्स दे मे रिमेन. भिकारी झाले तरी चालेल. पुअर अँड पॉवर्टी स्ट्रिकन. खूप गरीब आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे. बेगर्स दे मे रिमेन, पुअर अँड पॉवर्टी स्ट्रिकन, स्क्वॅलर अँड डर्ट मे सराउंड दे फॉर फ्रॉम ऑल टाइम. कपडे पडलेले आहेत, चांगले ब्रँडेड कपडे नाही आहे, ब्रँडेड जीन्स नाही आहे, ब्रँडेड टी शर्ट नाही आहे, तरीही चालेल. बट let them not give up their gods and let them not forget they are the children of sages. फक्त त्यांनी हे विसरायला नको की आम्ही ऋषी संतान आहोत आणि त्यांनी आपल्या देवी देवतांचा त्याग करायला नको. सध्या हे काय सांगावं लागतं, कारण की आम्ही मिश्रित लोक आहोत. मिश्रित लोक आहेत. मी नेहमी लहानपणापासून आत्मविश्लेषणावर खूप जोर देत आलेलो आहे. मी तथाकथित धार्मिक नाहीये. मी रामाची स्थिरता ती अभ्यासत असतो की राम, आपल्याला काय वाटतं की राम म्हणजे फक्त पूजण्याचे राम नाहीये. बघा, राज्याभिषेक होणार त्यावेळेस ब्रँडेड कपडे घातले. त्या काळचा जो उत्कृष्ट फॅशन डिझायनर असेल ना अयोध्येमधला, त्याच्याकडून ते कपडे डिझाईन करून घेतले असतील. आणि काही काळानंतर जसं कळलं की वनवासात जायचं आहे, सहजपणे ब्रँडेड कपडे सोडून दिले, त्याग केला. पण 2 गोष्टींचा त्याग नाही केला. ते म्हणजे वल्कलधारी राम, त्याच्याकडे शस्त्र आहे आणि आत्मधल्या जीवनासाठी शास्त्र आहे. आणि आम्ही इथे कुठेतरी चुकलो. आम्ही शस्त्रांचा त्याग केला आणि शास्त्राचा त्याग केला. शास्त्र वाचलं नाही सोडलं, पण शास्त्राचं आकलन कुठेतरी कमी व्हायला लागलं. कारण की शास्त्राचं आकलन झालं, युट्यूबवर वगैरे भरपूर व्याख्याने दिसतात. मेनू कार्ड वाचून कधीही पोट भरत नसतं. जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि दिवसभर फक्त मेनू कार्ड बघत आहात, पोट भरेल का? नाही. मेनू कार्डवर जे काही खाद्यपदार्थ दिलेले आहे ते आपल्याला स्वयंपाकघरात तयार करावे लागतात. तसंच राम हा जीवनात प्रतिबिंबित झाला पाहिजे. म्हणजे तात्पर्य काय आहे, आणि त्याची सुरुवात झालेली आहे. रस्त्यावर राम दिसला पाहिजे, गल्ली बोळात राम दिसला पाहिजे. राम मिरवण्याची गोष्ट नाही आहे, राम जगण्याची गोष्ट आहे. फॅक्टरीमध्ये राम दिसला पाहिजे, झाडू साफसफाई करताना राम दिसला पाहिजे, कॉलेजमध्ये राम दिसला पाहिजे, ऑफिसेस मध्ये राम दिसला पाहिजे, इंजिनियर राम असला पाहिजे, चार्टर अकाउंटंट राम असला पाहिजे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा राम असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राम असला पाहिजे. राम आहे लोक कल्याणाचं प्रतीक. राम राज्य म्हणजे लोकशाहीचं राज्य. राम म्हणजे लोकशाही, सर्वांना सामावून घेणारं तत्व म्हणजे रामराज्य. हिंदू समाजाचा अर्थ होतो जो रामाच्या प्रती समर्पित आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, आणि जो कामाच्या प्रती, जो भोग वासनेच्या प्रती समर्पित आहे तो अहिंदू.
हिंदू आणि अहिंदूची व्याख्या खूप सोपी आहे. तुलसीदास म्हणतात, जहां राम वहां नहीं काम, जहां काम वहां नहीं राम, तुलसी कबहु न होत रवी रजनी एकठाम. जसं अंधार आणि प्रकाश एकत्र नांदू शकत नाही, तसंच राम आणि काम, राम आणि भोग वासना एकत्र नांदू शकत नाही. त्यामुळे रामाचं जे शौर्य आहे, रामाची जी आंतरिक स्थिरता जी आहे, रामाची जी एकाग्रता आहे, ती जीवनामध्ये धारण करून दैनंदिन जीवनात राम दिसला पाहिजे. राम खूप सृजनशील आहे. काहीही नसताना सुद्धा मोठं साम्राज्य निर्माण करणारे राम आहेत. वनवासामध्ये असताना अनस्किल्ड लेबर ज्याला म्हणतात ना, म्हणजे अनस्किल्ड लोकांना घेऊन त्यांनी त्या काळची सुपर पॉवर श्रीलंका त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे. त्या काळचं सुपर पॉवर त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे. आणि कोणाच्या मदतीने? अनस्किल्ड, ज्यांच्यामध्ये कुशलता नाही अशा लोकांना घेऊन, म्हणजे वानरांना घेऊन, माकडांना घेऊन. म्हणजे त्या वानरांना नरत्व प्रदान केलं आणि त्याच्यामध्ये स्थिरता निर्माण केली. नर आणि वानर कोण आहे याची व्याख्या शास्त्रकार करतात. मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानरः. मनाप्रमाणे, बाजाराप्रमाणे, टीव्ही प्रमाणे जो जीवन जगतो तो वानर, म्हणजे तो नरासारखा दिसतो पण वास्तविक नर नाही. म्हणजे जो माकड चेष्टा करतो. माकड चेष्टा म्हणजे काय? दुसऱ्यांचं बघून करतो. स्वतःचं विश्लेषण करायचं. आमच्या लग्नांवर कोणाचा प्रभाव आहे, आमच्या उत्सवांवर कोणाचा प्रभाव आहे. त्यामुळे जीवनामध्ये आपले जे काही नवरात्र येतात, नवरात्रावर कोणाचा प्रभाव आहे, मनोरंजनाची जी इंडस्ट्री आहे, मनोरंजन जगताचा प्रभाव आहे, त्या प्रभावापासून मुक्त झालं पाहिजे. आणि नर कोण आहे? श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति ते नरः. जो स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे काय करायचं आणि का करायचं हे मी स्वतः ठरवणार. मला रस्त्यावरचे होर्डिंग शिकवणार नाही, मी कोणाच्याही प्रभावाखाली येणार नाही, मी रामाच्या प्रकाशामध्ये जीवन जगणार. एखादा जर व्याख्याता, एखादा जर प्रवचनकार व्यासपीठावर मोठ्या मोठ्या गप्पा करत असेल आणि 20,000 आणि 50,000ची सुपारी घेत असेल तर समजायचं हा रामाच्या चरणी समर्पित नाही, तर हा कामाच्या चरणी समर्पित आहे. तो मोठा कथाकार असू शकतो, मोठा प्रवचनकार असू शकतो. बघा, दोन प्रकारचे लोक भगवे कपडे घालतात. सज्जन पण घालतात आणि दुर्जन पण घालतात. शिवाजी महाराजांनी भगवे कपडे धारण केले आणि रावणाने सुद्धा भगवे कपडे धारण केले. दोन्ही मागचा हेतू वेगळा आहे. रावण भगवे कपडे धारण करतो सीतेचं अपहरण करण्यासाठी, सीतेची दिशाभूल करण्यासाठी. शिवाजी महाराज भगवे कपडे धारण करतात रयतेच्या कल्याणासाठी, जेणेकरून औरंगजेबाच्या तावडीतून सुटलेले छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप रायगडावर पोहोचावे, सुखरूप आपल्या मायदेशी पोहोचावे. त्यामुळे फक्त बाहेरून काय दिसतं एवढंच महत्वाचं नाहीये, आपलं अंतरंग सुद्धा राममय असलं पाहिजे. माझ्या वाणीला विराम देण्याऐवजी आपल्या सर्वांची जी आई आहे, प्रत्येकाच्या देहाची आई वेगवेगळी आहे, पण आपल्या सर्वांची एकच आई आहे, ती म्हणजे भारत माता. तिचा जय जयकार करू आणि शेवटी हर हर महादेव याची घोषणा यासाठी की आपल्या समोर खूप मोठं युद्ध वाट बघत आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, अंमली पदार्थांचं सेवन वाढलेलं आहे, अंमली पदार्थ अस्तित्वात येत आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे, कुठेतरी काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात चुकतं आहे. तर हर हर महादेव यासाठी की आपली ही लढाई जी आहे ना, प्रत्येकाने आपापल्या पातळीवर लढाई लढणं फार गरजेचं आहे. बोलायला शिका, केवळ ऐकायला शिकू नका. सध्या काय झालेलं आहे की लोक प्रश्न नाही विचारत आणि प्रश्न न विचारता डायरेक्ट भांडायला लागतात. प्रश्न विचारायला शिका. अर्जुन भगवान श्री कृष्णाला प्रश्न विचारतो. आजकाल बाबा, बुवा, स्वामी, अम्मा, ठम्मा इतके आहेत मार्केटमध्ये की आपल्याला ओरिजिनल आणि डुप्लिकेट याच्यात भेद लक्षात येणं फार गरजेचं आहे. जिथे ओरिजिनल असतं तिथे डुप्लिकेट पण असतं. प्रश्न विचारायला शिका. केवळ कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार, स्वामी वगैरे त्यांची परीक्षा म्हणजे काही त्यांना म्हणजे काय म्हणतात उगाच्या कुरघोड्या करण्यात येत नाही.
जीवन कसं आहे, भोगमय जीवन आहे की योगमय जीवन आहे, या जीवनाची परीक्षा झाली पाहिजे. तर भारत माता की ज्यावेळेस जय म्हणाल त्यावेळेस दोन्ही हात वर करायचे, माझा एकच हात वर जाईल. वंदे मातरमच्या वेळेस हात वर गेले पाहिजे आणि हर हर महादेवच्या वेळेस हात वर केले पाहिजे. संपूर्ण जग बघता, एक लक्षात ठेवा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय जय श्रीराम.